वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केलाय। नेमके कुठले मुद्दे त्यांनी उपस्थित केले बघूया। कामत म्हणाले, चिन्ह आम्हाला देता येत नसेल तर तुर्तास गोठवा। न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं, यावर न्यायालयाकडून आम्ही निर्णय घेऊ शकतो, यात काही शंका नाही असं म्हटलं गेलं। त्याचबरोबर आमदारांना आता अपात्र ठरवता येईल का अशी विचारणा सुद्धा न्यायालयाकडून करण्यात आली। यावर कामत यांनी होय, विशेष परिस्थितीत कोर्टाला अधिकार आहेत असं उत्तर दिलं। त्यावर न्यायालयाकडून ठीक आहे, पुढचा मुद्दा मांडा असं सांगितलं गेलं। मग कामत यांनी आमचा अध्यक्षांवरचा विश्वास उडालाय असा मुद्दा उपस्थित केला। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे दुर्लक्ष करणार का अशी विचारणा कामत यांनी केली। त्याचबरोबर राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षापेक्षा वरचढच असतो असंही त्यांनी नमूद केलं। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंधच येत नाही असं सुद्धा कामत म्हणाले। तसंच पक्षांतराचा फायदा टाळण्यासाठी आमदार अपात्र करायला हवेत असं देखील न्यायालयाला कामत यांनी सांगितलं। शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणी दरम्यान आलेल्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आता आपण बघूयात। हा पाया आहे ना, एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा। मग चिन्ह देणार, नाव देणार विषयच येणार नाही, म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता। त्यांनी सगळे सोदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं, बघू आपण न्यायाची अपेक्षा करूया। ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे। तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय। दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। चिन्ह नाव याच्यापेक्षा कर्म महत्वाचं असतं आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे। जनसामान्यांची सेवा ही ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100पैकी 1% विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं आणि कामावर विश्वास आहे। त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणताय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही।